हॅलो नमस्कार, श्री स्वामी समर्थ। मी धनश्री, तुमचं माझ्या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे। आज मी काय काय करणार आहे ते तुम्हाला आज मी व्लॉग मध्ये दाखवणार आहे। आज आमच्याकडे पार्टी सुद्धा आहे आणि आता मला सकाळचे काम पटापट आवरायचे आहे आणि पार्टीमध्ये कोणता मेनू करणार आहे ते सुद्धा मी तुम्हाला रेसिपी सोबत दाखवणार आहे। चला तर मग बघूयात। तुम्ही बघू शकता मी पिल्लूला पाळण्यामध्ये झोपवून दिलेले आहे। एकदा काही पिल्लूला पाळण्यात झोपवलं म्हणजे मी माझे सगळे काम आवरायला मोकळे होते। सगळ्यात पहिले तर मी सोफा झटकून घेते। सोफा झटकून झाला की मी झाडझूड करून माझं घर स्वच्छ करते। त्यानंतर पोछा मारून माझं घर एकदम चकाचक आणि नीटनेटकं दिसते। हे 3 कामे झाले की मी माझं बाकीचे कामं करायसाठी फ्री होऊन जाते। पिल्लू उठतपर्यंत मला हे 3 कामे करून मोकळं व्हावं लागतं। रात्री मी धणे भाजून ठेवलेत म्हणून मी आधी धणे पावडर करत आहे। जर तुम्हाला धणे पावडरची रेसिपी पाहिजे असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। आता आपण मिसळ पावचा मसाला तयार करून घेणार आहे, तर आपण मसाल्याची रेसिपी बघूया। चला, हे आहेत धणे, जिरं, थोडेसे मेथीदाणे घेतले आहे, थोडे मिरे घेतले आहे, थोडे लवंग, थोडी हिरवी इलायची आणि ही आहे दालचिनी आणि ही जावित्री आहे आणि ही मसाला इलायची। हे सगळे मसाले थोडे भाजून घ्यायचे। बघू शकता सगळे एकत्र भाजून घ्यायचे। हे सगळे मसाले भाजून घ्यायचे। खूप असं भाजून घ्यायचं नाही, फक्त याचं मॉइश्चर निघेल इतकंच हे भाजून घ्यायचं। बघू शकता हे सगळे मसाले एकत्र करून छान भाजून घ्यायचे। बघू शकता आधी थोडं मॉइश्चर काढून घ्यायचं त्याचं आणि मग थोडं तेल टाकायचं त्याच्यात। तेल टाकून छान भाजून घ्यायचं। आपले मसाले भाजून झालेले आहेत। हे आता खसखस आणि तीळ आहे, हे पण यामध्ये टाकून द्यायचं। खसखस आणि तीळ पण छान भाजून घ्यायचं। आता यामध्ये खोबरं भाजून घ्यायचं, खोबऱ्याचा किस। मसाले पॉट मध्ये काढून घ्यायचे। कांदा भाजून घेतपर्यंत आपण आपला कोरडा मसाला सगळा ग्राइंड करून घेऊयात। मग बघू शकता तुम्ही कोरडा मसाला आपण छानपैकी ग्राइंड करून घेतला। अतिशय सुंदर अशी स्मेल येत आहे। त्यानंतर आपण जो कांदा भाजून घेतलेला आहे तो सुद्धा त्या कोरड्या मसाल्यामध्ये टाकायचा। बघू शकता तुम्ही कांदा सुद्धा छान असा गोल्डन कलर येतपर्यंत भाजलेला आहे। मग ही आपली लाल मिरची आहे, ही लाल मिरची आपण कलरसाठी भाजून घेतो थोडं तेल टाकून। ही मिरची सुद्धा छान भाजून घेतली की ही पण त्या कांद्यामध्ये टाकायची आणि हे सगळं एकत्र मिश्रण याच्यामध्ये थोडं लसूण आणि अद्रक सुद्धा ग्राइंड करून घ्यायचं। मग यामध्ये थोडं पाणी घालून हे छान बारीक वाटून घ्यायचं सगळं। आपला मिसळचा मसाला तयार झालेला आहे। बघू शकता तुम्ही मस्त बारीक वाटून घेतलेला आहे हा मसाला। आता नेक्स्ट प्रोसेस काय करायची ते आपण बघूयात। त्यानंतर मी कढईमध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं आहे। जर तुम्ही 2 वाटी मटकी घेत असेल तर त्याला 4 वाटी पाणी उकळून घ्या। मी आज पार्टीसाठी मिसळपाव करत आहे, तर मी तुम्हाला थोडक्यामध्ये मिसळपावची रेसिपी दाखवत आहे। तर चला बघूया कशी करायची मिसळपाव। मी इथे एका कढईमध्ये पाणी उकळायला ठेवलेलं आहे। त्यामध्ये मी थोडी हळद टाकत आहे, बघू शकता। थोडं मीठ टाकत आहे आणि त्यामध्ये आता मी ही मटकी टाकत आहे। ही मटकी छान मी रात्रभर भिजू ठेवलेली आहे। सकाळी मी काल भिजू टाकली आणि मग रात्री हिला बांधून ठेवलेली आणि याला असे छान मोठे मोठे कोंब आलेले आहेत, तुम्ही बघू शकता।
आता ही सगळी मटकी स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि ती उकळत्या पाण्यामध्ये मी टाकत आहे. उकळत्या पाण्यामध्ये मटकी टाकली. ही फक्त 5 मिनिटं आपल्याला बॉईल करून घ्यायची आहे. 5 मिनिटं बॉईल झाली की लगेच ही मटकी काढून घ्यायची. बघू शकता तुम्ही मटकी आपली बॉईल झालेली आहे. बघू शकता अशी मटकी बॉईल झाली की मटकी एका कटोरीमध्ये काढून घ्यायची आणि पाणी एकीकडे ठेवायचं. हे पाणी फेकायचं नाही, हे पाणी आपल्याला वापरायचं आहे. आज मी मिसळ पाव 15 ते 20 लोकांना होईल इतकी मिसळ पाव करत आहे. त्यामुळे मी इतकी मटकी घेतली आहे. तुम्हाला जितक्या क्वांटिटीची मिसळ पाव करायची तुम्ही तितकी मटकी घेऊ शकता. आता आपण मिसळ पाव फोडणी टाकणार आहे. तर चला रेसिपी बघूयात. तेल गरम झालेलं आहे, त्यामध्ये जिरं टाकायचं, मोहरी टाकायची. मोहरी छान तळतळली की जिरं टाकायचं, तेजपत्ता टाकायचं, हिंगाची फोडणी द्यायची छान. कढीपत्ता भरपूर कढीपत्ता टाकायचा, म्हणजे खूप छान असं बारीक चिरलेला कांदा, आणि याला छान परतून घ्यायचं. फोडणी परतून घेतपर्यंत आपण एका साईडला पाणी सुद्धा गरम करायला ठेवलेलं आहे. पाणी आपल्याला असं सुद्धा थोडं गरम करून घ्यायचं, कारण की लागू पण शकते रसा जर घट्ट झाला तर आपला. त्यानंतर आपण मसाला सुद्धा त्यामध्ये टाकलेला आहे. मसाला सुद्धा छान फोडणीमध्ये करून घ्यायचं. जोपर्यंत मसाल्याला तेल सुटत नाही तोपर्यंत मसाला सुद्धा छान होऊ द्यायचा. मग त्यामध्ये तिखट, मीठ, धने पावडर, कांदा लसूण मसाला, काळा मसाला, हे सगळे मसाले मी मिक्स केलेले आहे मसाल्यामध्ये. त्यामध्ये कोथिंबीर टाकली की त्यामुळे स्वाद मस्त येतो. आपण मग तर काही वेस्ट जाऊ देत नाही, म्हणून पॉटला जो मसाला लागला होता त्यामध्ये मी पाणी टाकून ते सुद्धा पाणी त्यामध्ये मिक्स केलं. बघू शकता तुम्ही आपल्या मसाल्याला सुद्धा छान तेल सुटलेलं आहे. त्यानंतर मी मटकी टाकली. त्यामध्ये मटकी छान परतून घेतली. मटकी जास्ती बॉईल झालेली असते आपली, म्हणून त्यामध्ये जास्ती शिजू द्यायची नाही मसाल्यामध्ये. आणि जे आपण मटकीचं पाणी ठेवलेलं होतं ते पाणी त्यामध्ये मिक्स केलेलं आहे. ते पाणी मिक्स केल्यानंतर मला परत रसा माझा घट्ट वाटू लागला, म्हणून मी उकळलेलं पाणी त्यामध्ये टाकलं. आता आपली मिसळ तयार झालेली आहे. ते एका प्लेटमध्ये मी मटकी काढून घेतलेली आहे. त्यानंतर मटकीवर मी मस्तपैकी फरसाण टाकून घेतलेला आहे भरपूर. त्यावर मी मस्त रस्सा टाकलेला आहे. एक नंबर चव झालेली होती, जबरदस्त झालेली होती मिसळ आमची. त्यावर बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर मस्त डेकोरेट केला आणि एक लिंबूची फोडसुद्धा त्यावर ठेवलेली आहे. मस्तपैकी पाव एका वाटीमध्ये मस्तपैकी तर्री घेतलेली आहे, बारीक चिरलेला कांदा आणि कोथिंबीर. बघू शकता किती मस्त अशी मिसळ झाली आणि आम्ही सगळे खूप एन्जॉय करत आहोत. चविष्ट झालेली, सगळे आवडीने खाते. हा असा बेत कधीतरी मध्ये मध्ये हवा असतो. तुम्हाला आता वाटत असेल हे नवीन कोण आहेत, तर ही एक आहे माझी छोटी नणद, त्या आहेत माझ्या छोट्या सासूबाई आणि ते आहेत माझे छोटे देर. ही आहे आमच्याशी कंप्लीट फॅमिली. सगळेजण खूप एन्जॉय करत होते मिसळ आणि मस्त चविष्ट झाली होती. माझ्या आजच सासूबाईंना पण असे नवीन नवीन पदार्थ खायला खूप आवडतं. मिसळ पावचं बेत करण्याचा एकच रिझन होता की माझ्या छोट्या सासूबाईंना माझ्या हातची मिसळ खायची होती, म्हणून हा मिसळ पावचा आज बेत घडून आलेला आहे. पाहुण्यांना नाश्ता करायला बोलवायचं म्हणजे दिवस तर बनवण्यातच जातो, पण त्यांचे भांडे पण निघतात. पण एक एक्साइटमेंट असते की पाहुणे आले की छान वाटतं, बनवा, त्यांना खाऊ घाला, सगळ्यांचे रिव्ह्यूज घ्या, सगळे आपली तारीफ करतात, मस्त वाटतं. कशी झाली होती मिसळ?
छान झाली एकदम. आवडली? हो एकदम छान. नेक्स्ट टाइम काय बनवायचं, कोणता प्लॅन करायचा? करू ते डिसाइड काहीतरी. भांडे कोणी घासावं इतके, किती सारे भांडे तूच घासायची. तर माझं सगळं आटपून झालेलं आहे आणि आता आम्ही फायनली पिल्लूला हॉस्पिटलला घेऊन चाललेलो आहे. पिल्लूला सर्दी खोकला आणि थोडी फिवर आहे. नांदेडला आमचा अतिशय पाऊस होता. मग आता जायचं, हॉस्पिटलला जावं तर लागणारच आहे पाऊस असला तरी. म्हणून म्हटलं चला थोडासा बाहेरचा पण व्ह्यू तुम्हाला दाखवा. हे आहे आमचं नांदेडचं मार्केट. आता आम्ही पोहोचलेलो आहे हॉस्पिटलला. पाऊस खूप जास्ती झालेला आहे, पण आम्ही हॉस्पिटलला गेलो आणि डॉक्टरच नव्हते. तरी पण आम्ही आतमध्ये जाऊन एक चक्कर मारून आलो. आता आलोच आहे तर हॉस्पिटल पण बघून घेऊयात. जसं आम्ही हॉस्पिटलला गेलो तसंच आम्ही परत सुद्धा चाललेलो आहोत आता. मग आता काय करायचं, दुसऱ्या हॉस्पिटलला परत पिल्लूला न्यायचं की दुसऱ्याशी परत यायचं, हे आमचं डिस्कशन चालू होतं. मग आता आम्ही फायनली घरी निघालो. जर तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत असेल तर लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.